राज्यामध्ये 23 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार येणार असून आता चाबी त्यांच्या जवळ आहे. मोदींनी वेगळी चाबी दिली असेल तर मला माहिती नाही. भोपाळमधून 70,000चं नॅशनल करप्टेड पार्टी आहे, त्यांच्या हातामध्ये चाबी आहे. लोकशाहीमध्ये असं होत नाही. बहुमताचं महाविकास सरकार महाराष्ट्रामध्ये येणार तर अजित पवार यांची चाबी जनतेच्या हातात आहे. आता चाबी ही महाविकास आघाडीच्या हातात येणार आहे. भ्रष्टाचारी व्यवस्था म्हणजे भाजप आहे. महाराष्ट्रातील फुले, शाहू आणि आंबेडकर विचाराला काळी मोल करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. नाही आता दुसरं सरकार येणार 23 तारखेला, जनतेचं सरकार येणार, महाविकास आघाडीचं सरकार आहे. आता चाब्या त्यांच्याजवळ. आता मोदीने काही त्याच्यावर वेगळी काही चाबी दिली असेल तर मला माहिती नाही. एकीकडे भोपाळमधून सांगा 70,000चा नॅशनल करप्टेड पार्टी हे आहे, आणि तेच नंतर चाब्या त्यांच्या हाती मिळाल्या. आणि लोकशाहीमध्ये असं होत नाही. बहुमताचं सरकार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं येणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या चाब्या आता जनताच हिसकणार आहे. आणि जनतेच्या वापरासाठी, जनतेच्या हितासाठी जे महाविकास आघाडी सरकार आहे त्यांच्या हातात ही चाब्या. महाविकास आघाडीचं सरकार आहे ना, शुभ संकेत आहे. संविधान नक्की आहे. त्यांना सांगितलं की भाजप संपलंय. मुसलमान आणि हिंदूचा विषय संपला. तुम्ही काय केलं महाराष्ट्रात? भ्रष्टाचाराशिवाय काहीच नाही. भ्रष्टाचारी व्यवस्था म्हणजे भाजप व्यवस्था. महाराष्ट्रातल्या शाहू फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला काडीमोड करण्याचं पाप त्यांनी केलं. महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे हिंदू मुसलमान वाद आता त्यांना महाराष्ट्रातून संपलेला आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान एक आहेत आणि नेत्यांनी भाजपच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मतदान करेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये दंगली घडल्या. यामध्ये मुस्लिम बांधवांनी गुन्हे मागे घेण्याचा महाविकास आघाडीने मान्य केले आहे, असं देवेंद्र फडणवीस यांचा आरोप असून यावर प्रत्युत्तर देताना नाना पटोले म्हणाले की 7.5 वर्षे यांनी काय केलं? गोट्या खेळल्या का? तुम्ही काय केलं, काय नाही केलं हे सर्व दिसणार आहे. तर हिंदू मुस्लिम महाराष्ट्रामध्ये बंद झाला आहे. पंकजा मुंडे सांगतात कटेंगे कटेंगे. महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. आता शेवटचा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करू नका. शेतकऱ्यांसाठी काय करू शकता हे काहीच केलं नाही. तर 2.5 वर्षात काय केलं? शेतकऱ्यांच्या धान्याला भाव का नाही दिला? महिलांवर झालेल्या अत्याचारावर का चूप आहात? म्हणून हे सगळे प्रश्न हातातून निघाले आहेत. तर महाराष्ट्राच्या जनतेने आता भाजप मनुस्मृतीचे दात आहेत हे ओळखले आहेत. तर भाजपने हिंदुत्वाच्या नावावर ओबीसीला जाळ्यात अडकवले. तो मात्र आता ओबीसीने सर्व ओळखलेले आहे. मला असं वाटतं की हा 7.5 वर्ष फडणवीस राज्याचं गृहमंत्री. आता 7.5 वर्षामध्ये काय गोळ्या खेळल्या? मी काय केलं की नाही केलं त्याच्यावरची ऍक्शन घेता आली असती ना निवडणुकीच्या वेळेस. आणि आता तुम्ही सत्तेच्या बाहेर जातात देवेंद्र फडणवीस. हिंदू मुसलमान आता बंद झालं महाराष्ट्रात. तुमच्याच नेत्या पंकजा मुंडे ते सांगतात की बटेंगे तर इथं चालणार नाही महाराष्ट्रात. आणि म्हणून आता शेवटचा हिंदू मुसलमान करण्याचा प्रयत्न करू नका. शेतकऱ्यांसाठी काय करू शकता आणि केलंच नाही. आता तुम्ही कर्जमाफीची गोष्ट करताय, मग 2.5 वर्ष का नाही केलं? शेतकऱ्यांच्या धान्याला भाव का नाही दिला? बेरोजगारांचे प्रश्न का नाही सोडवले? महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या बद्दल का चूप राहिला? आणि म्हणून हे सगळे प्रश्न आता तुमच्या हातून निघालेत. महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान वाद होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेनं खऱ्या भाजपला खरे दात जे होते ते ओळखले. हे मनुस्मृतीचे दात आहेत. महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला हे संपायला निघालेले होते आणि हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखलेलं आहे. आणि विशेष करून ओबीसी समाजाने या भाजपचं असलियत ओळखलेली आहे. हिंदुत्वाच्या नावाने यांना आपल्या जाळात ओढलेलं होतं, पण आता ओबीसी समाज सुद्धा जागृत झाला. यांनी आमच्या ओबीसीचा घात बीजेपीने केला हे आता ओबीसीच्या लोकांना कळलेलं आहे. आणि मराठ्यांना सुद्धा कळलं की मराठ्यांनीच आम्हाला या भाजपनेच मराठ्यांचं नुकसान केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जनता आता भाजपच्या बरोबर नाही. त्याच्यामुळे फडणवीसांनी किती आता कावकाव केलं, हिंदू मुसलमान केलं, त्याचा काही परिणाम होणार. अकोलेमध्ये